जे काही मे आणि एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जार काढण्यात आलेला आहे आणि या जारमध्ये शेतकऱ्यांना 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे निधी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे. यामध्ये तुमचा जिल्हा आहे काय समावेश संपूर्ण माहिती पहा. पण त्याआधी एप्रिल, मार्च आणि मे या दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान झाले जे की अवकाळी पावसामुळे झाले त्याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जे काही फळबाग असो किंवा इतर असो शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी बाधित झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काय मिळाली नव्हती. पण 10 जुलै रोजी जार काढण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 84 कोटी रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली. यामध्ये नागपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर विभागातील हे जिल्हे आहेत. यामध्ये 6,700 कोटी रुपये निधी मंजूर आहे. त्याने नाशिक विभागामध्ये नाशिक, जळगाव, अहिल्यानगर यामध्ये 5,024 कोटी रुपये असे निधी मंजूर आहे. त्यानंतर कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, त्यानंतर छत्रपती संभाजी विभागामध्ये नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर हे जिल्हे मंजूर आहेत. त्यानंतर एकूण त्यामध्ये 66 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या विभागातील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे निधी मंजूर होत आहे. त्यानंतर आपला जे काही पुणे विभाग आहे त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम हे जिल्हे मंजूर आहेत. त्यानंतर पुणे विभागात सांगली, पुणे, कोल्हापूर हे जिल्हे मंजूर आहेत. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. मे 2026 जे काही नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं त्यामध्ये एकूण विभाग मंजूर आहेत आणि या विभागातील जे काही जिल्हे समाविष्ट आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे लवकरात लवकर. त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती मित्रांना पाहुण्या शेअर करा. तसेच त्यांचा जिल्हा आहे का नाही हे पण तपासायला त्यांना सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण जर माहिती चांगली वाटली असेल चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.